वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. इहलोकी तोची सर्वाभूती सम, इहलोकी तोची सर्वाभूती सम. शरीराचा भ्रमणेने कदा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. नामा म्हणे गाय दूध एक सार, नामा म्हणे गाय दूध एक सार. साधू निरंतर वर्ती तैसा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीका यदा तु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम. विसरे चरणा संतांजिया, विसरे चरणा संतांजिया, विसरे चरणा संतांजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कडा कुसरी काहीच नेने, बोलितो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांशी केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. विठ्ठल विठ्ठल संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. आज या ठिकाणी अर्थात बाबांच्या या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, चौथ्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ज्या मठामध्ये बाबांचं सगळं आयुष्य गेलं, मला तर असं वाटतं की या खांबाला जर आजही कान लावला तर प्रत्येक खांब रामचंद्र रामचंद्र असं म्हणेल. संबंध आयुष्य म्हणजे पूर्ण 4 महिने बाबा या मठामध्ये राहत होते. फक्त एकटे राहत नव्हते, साधकांना घेऊन राहत होते. ज्यांना कोणीही आधार नसेल त्याला आधार बाबा होते. मला असं वाटतं की जे सगळ्यांना आधार देताना त्यांनाच बाबा म्हटलं पाहिजे. आणि म्हणून ज्याला कुठंही आधार नाही त्यांना चातुर्मासामध्ये जर आधार पाहिजे असेल तर बाबांचा आधार भेटत होता. आणि म्हणून सगळ्यांना आपल्यासोबत घेऊन चालणारे आजही अनेक असे साधक आहेत जे बाबांची प्रेरणा घेऊन वाटचाल करत आहेत. खरं म्हणजे साधूच्या जीवनामध्ये कसं असते पहा, साधूचं जीवन हे काही मर्यादित नसते. साधूचं आयुष्य काही मर्यादित नसते. साधूचं आयुष्य काही 50 वर्षाचं, 60 वर्षाचं, 70 वर्षाचं असं नसते.
साधूचं आयुष्य जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत त्यांचं आयुष्य असते पहा. आणि म्हणून आपलं वय हे वर्षाने मापलं जाते, आपलं वय हे दिवसाने मापलं जाते, पण साधूचं वय मापलं जात नाही. त्या साधूच्या वयाचं माप करता येत नाही. याचं कारण त्याचं माप करणारं कोणी नाही ना, त्याचं मोजमाप करणारं कोणी नाही ना. आणि म्हणून संत हे बघा तुम्ही, आपण जर सगळा विचार केला तर माऊली समाधीस्थ होतात त्या वर्षी फक्त 22 वर्षाचेच होते, हे का. जगद्गुरू तुकोबाराय सदैव वैकुंठाला जातात त्यावर्षी फक्त 42 वर्षाचेच होते. शंकराचार्य आपला निरोप घेतात त्यावेळेला फक्त 32 वर्षाचे होते. विवेकानंद खऱ्या अर्थाने निघून जात आहेत त्यावेळेला फक्त 39 वर्षाचे होते, 39 वर्षाचे होते. आणखी जर विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त 51 वर्षाचे होते. पण मला असं वाटते की आजही ज्ञानोबारायांचं नाव घेतलं की जो जय जयकार निघतोय ना, तो जय जयकार त्यांच्या असण्याचा जय जयकार आहे. तुकोबारायांचं नाव घेतल्यानंतर लोक जो जय जयकार करतायत, तुकाराम महाराज की म्हटल्यावर जे जय म्हणतायत ना, तो जय जयकार त्यांचं असण्याचं प्रतीक आहे. आणि म्हणून जगताना राहताना या ठिकाणी असताना जरी त्यांचं वय आपल्याला कमी वाटत असलं, ज्ञानोबाराय जसे आपले अजूनही आहेत, तुकोबाराय जसे प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आहेत. मी तर नेहमी म्हणेल की ज्ञानोबारायला जर तुम्हाला पाहायचं असेल ना तर तुम्ही त्यांना पसायदानामध्ये पाहिलं पाहिजे. ज्ञानोबाराय तुम्हाला समजतील. ज्ञानेश्वरी हा गीतेवरचा अलंकार आहे आणि पसायदान हे ज्ञानोबारायचं अंतकरण आहे. आणि अंतकरणानेच माणूस समजत असतो ना, नाही का. त्याचं अंतकरण शब्दानेच प्रगट होत असते ना. मानस जाणी जे बोले, नाही का, झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. आणि म्हणून ज्ञानोबारायला जर तुम्हाला पाहायचं असेल तर आजही त्यांचं पसायदान पहा, म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानोबाराय मी असं म्हणेल. जगद्गुरू तुकोबारायांना आजही तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही नाटाचे अभंग पहा, प्रत्यक्ष ज्ञानोबाराय तुम्हाला दिसतील. नामदेवरायांना पाहायचं असेल तर त्यांची तीर्थावळी पहा, प्रत्यक्ष नामदेव महाराज तुम्हाला दिसतील. मला असं वाटतंय की बाबाला जर तुम्हाला पाहायचं असेल तर कुठलंही तुम्ही स्वरात चाललेलं भजन पहा, तिथं बाबा तुम्हाला दिसतील. आणि म्हणून बाबांचं वय तसं 71-72 वर्षाचंच होतं, मला असं वाटतं, असंच काहीतरी होतं. तरी बाबा प्रत्येकांच्या स्मरणामध्ये आहेत. प्रत्येक साधकाला आजही बाबा संदेश देत आहेत. आणि एक लक्षात ठेवा गड्या, संदेश मिळावा असं वाटत असेल तर तो शब्दाने मिळत नसतो, त्याच्यासाठी ती कृती असली पाहिजे. शब्दाचा संदेश कोणी मानतही नाही, शब्दाचा संदेश लोक मानत नाहीत. शब्दाचा संदेश जर मानला असताना तर आज पोलिसांची गरज पडली नसती. शब्दाचा संदेश जर मानला असताना तेवढी लांब लांब बारी लावायचं काम पडलं नसतं, नाही का. शब्दाचा संदेश जर मानला असता तर पाशेस निघाल्या नसत्या, बरोबर आहे ना, पाशेस निघाल्या नसत्या. शब्दाचा संदेश मानत नाहीत, याचं कारण फक्त शब्द संदेश देण्यासाठी अपूर्ण आहेत. त्या शब्दाच्या पाठीमागं जर त्याची कृती असेल तर ती कृती खऱ्या अर्थाने साधकांच्या जीवनातला संदेश आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज एका ठिकाणी असं म्हणतात की आम्ही वाचेने ज्यावेळेला बोलतो ना त्यावेळेला वेदनीतीच बोलतो. आम्ही जे बोलतोय ना ते वेदातलं बोलतो, किंवा आम्ही जे बोलतोय ते वेदात असतं पहा. आम्ही जे बोलतो ते वेदात पहा, तुम्ही वेदातमध्ये दिसेल की आम्ही जे बोलतोय ते वेदात आहे म्हणून. आम्ही बोलतोय ते वेदनीती आहे, वेदनीती आम्ही बोलत राहतो, पण आम्ही जे करतोय ना ती साधूची कृती आहे. वाचा बोलो वेदनीती आणि करू संती केली ते. आम्ही बोलताना जरी वेदनीती बोलत असलो
तरी करताना मात्र साधूने जे केलंय ते आम्ही करत राहतो. विठाला विठाला महाराज म्हणतात आम्ही जो मार्ग झाडतोय ना तो साधू ज्या रस्त्याने चालणार आहे तो मार्ग झाडतो. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. आणि म्हणून आपल्याही जीवनाचा संदेश जाऊ द्या महाराष्ट्रामध्ये, आपल्याही जीवनाचा संदेश जाऊ द्या जिल्ह्यामध्ये, आपल्याही जीवनाचा संदेश किमान गावाला मिळावा असं वाटत असेल ना तर तो संदेश मिळण्यासाठी त्याची कृती महत्वाची आहे. विठाला 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 माणसं मोठे होतात फक्त शब्दाने नाही ते कृतीने मोठे होत असतात. आजपर्यंत ज्या साधूंची नावं आपण घेतो ते फक्त शब्दाचा विचार करून घेत नाही, त्यांच्या कृतीचा विचार करून घेतो. हो, खरं म्हणजे या ठिकाणी ज्या प्रतिमा आपल्याला लावलेल्या दिसतात, एक भाऊसाहेबांचा फोटो आहे. भाऊसाहेबांचे पाठ तुम्ही ऐकले असतील. आजही त्यांची कृती तुमच्या स्मरणामध्ये आहे ना. भाऊसाहेब ज्यावेळेला दर्शनाला जायचे त्यावेळेला दर्शनाला जात असताना ती पहिली जी पायरी आहे ती कोणाची पायरी आहे? हैबत बाबाची पायरी आहे. भाऊसाहेबाला असा पाय उचलता येत नव्हता तरीसुद्धा हैबत बाबा त्या पायरीवर कधी पाय ठेवत नव्हते. एवढीशी कृती आहे नाही का. आजही खऱ्या अर्थाने त्या पायरीवर पाय ठेवण्याची पद्धत नाही. ज्यांना माहीत नाही तो भाग वेगळा आहे, ते चढून जात आहेत. पण ज्यांना माहीत आहेत ना ते हैबत बाबाच्या पायरीवर अजूनही पाय ठेवत नाहीत. भाऊसाहेबांनी शेवटपर्यंतच पाय उचलणं कठीण होता तरीसुद्धा पायरीवर पाय ठेवला. मी कशासाठी सांगतो, हे कृती आहे, हे कृती आहे. म्हणून कृती ही जिवंत राहत असते. आजही ज्यांचं स्मरण आपण करतो त्यांच्या संबंध ते कृतीचं स्मरण आहे. बाबांची एकादशी आपल्या सगळ्यांना माहीत आहे ना. बाबाची एकादशी एका दिवसाची नव्हती नाही का, 3 दिवसाची होती. दशमीच्या दिवशी 3 भुक्त, दशमीच्या दिवशी 1 भुक्त नाही का, एकादशीच्या दिवशी एवढं टोपलंभर फराळाचं निर्जला, आणि द्वादशीच्या दिवशी सुद्धा 1 भुक्त. ऐसे व्रत 3 दिन करीतो आदरे परिपूर्ण नाही का. असं 3 दिवसाचं व्रत बाबा करत होते. मला असं वाटतं ही जी कृती आहे ही कृती साधकाचा संदेश आहे. ही कृती साधकाचा संदेश आणि म्हणून आज मला असं वाटतं की आपल्याला बाबांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, पुण्यतिथीच्या निमित्ताने संदेश घ्यावा असं वाटत असेल तर आपली सुद्धा कृती त्या पद्धतीची असली पाहिजे. जी असेल ते प्रामाणिक असली पाहिजे. कृतीचा संदेश लोक घेत असतात, कृतीचा संदेश साधक घेत असतात. म्हणून कुठलंही जर भजन आपण पाहिलं आणि बाबांच्या संपर्कामध्ये राहणारा बिचारा एखाद्या साधकाने जर चाल म्हटली तर आजही त्या चालीमध्ये आपल्याला बाबा दिसतात. बाबांचं आज पुण्यस्मरण आहे. बाबा आपल्यामध्ये नाहीत खरं म्हणजे आजही असं वाटते की आम्ही इकडून बसलेले आहोत सगळे, बाबा इथं विना घेऊन बसलेले आहेत. इथं नाही पहिले इथं बसत होते आहे ना, इथं बसत होते. हां इथं बसत होते ना, आणि इकडून तिकडून सगळे विद्यार्थी बसत होते. हो. विठाला 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 या निमित्ताने जो अभंग निवडला संत शिरोमणी श्री नामदेव महाराजांचा अभंग आहे, सगळ्यांच्या पाठातला आहे. या अभंगातून नामदेव महाराज संत संगतीचा महिमा प्रतिपादन करतात. संत संगतीचं सुख सांगताय, संत संगतीचा महिमा प्रतिपादन करतात. विषय असा आहे की महिमा हा नेहमी अघटित असतो.
तो घटित नसतो. तो शब्दाच्या पलीकडचा असतो, तो आपल्या ज्ञानाच्या पलीकडचा असतो, त्याला अघटित असं म्हणतात. काही गोष्टी घटित आहेत त्याला घटित म्हणतात. माती असेल, कुंभार असेल, तो त्या चाकावर त्याला फिरवत असेल, त्याचं मडकं बनत असेल तर ते घटित आहे, ते घडणारी गोष्ट आहे, नाही का. काही गोष्टी घटित असतात आणि काही गोष्टी अघटित असतात की ज्या कधी घडू शकत नाही, त्याला अघटित असं म्हणतात. तुम्हाला उदाहरण सांगतो पहा अघटितपणाचं. मला असं वाटतं की मुलाचं पोषण व्हावं असं वाटत असेल तर आईने त्याला दूध पाजलं पाहिजे. दूध पाजणं आणि मुलाचं पोषण होणं हे घटित आहे, नाही का. हे घटित आहे, घडणारी गोष्ट आहे. त्याला दूध पाजलं म्हणजे त्याचं पोषण होत राहतं, हे घटित आहे. मुलाचं पोषण होण्यासाठी आईने त्याला दूध पाजलं पाहिजे, हे घटित आहे. पण एक आई अशी आहे की ते मुलाला दूध न पाजता तिचं पोषण होते, हे अघटित आहे, हे अघटित आहे. आज बरं झालं की सगळ्यांच्या भेटी झाल्या. तुम्ही चातुर्मास आहे का? हे शिंदे चिपसाहेब आहेत आता ड्युटीवर नाही सध्या. अर्थात काही गोष्टी घटित असतात, काही गोष्टी अघटित असतात. ज्या अघटित असतात त्याला महिमा म्हणतात. मुलाचं पोषण दुधाने केलं पाहिजे, घटित आहे. पण कासवी मात्र आपल्या मुलाचं पोषण दुधाने करत नाही, कारण तिच्याजवळ दूधच नाही, तिच्याजवळ दूधच नाही. ती फक्त आपल्या मुलाकडे प्रेमाने पाहते आणि त्याचं पोषण होते. हे आपल्याला शक्य आहे का? आपल्याला शक्य आहे का मुलाकडे पाहणं आणि त्याचं पोषण होणं? हे शक्य आहे का? नाही. कासवी आपल्या मुलाकडे पाहते, प्रेमाने पाहते आणि त्याचं पोषण होते, हे अघटित आहे. विठ्ठल विठ्ठल अशा काही गोष्टी अघटित असतात. मला असं वाटतं की स्वाती नक्षत्रातलं पाणी आहे, स्वाती नक्षत्रातला पाण्याचा थेंब आहे स्वाती नक्षत्रातला. ते स्वाती नक्षत्रातलं पाणी जर तळ्यामध्ये पडलं, तेच पाणी जर टाकीमध्ये आलं, तेच पाणी जर नळामध्ये आलं तर आपली तृषा त्याने शांत होते, घटित आहे, हे घटित आहे. ते पाणी आपल्या पोटामध्ये जाणं आणि आपली तृषा शांत होणं आणि आपल्याला त्याने जीवन देणं हे घटित आहे. म्हणून बघा, ते स्वाती नक्षत्रातला थेंब, तो स्वाती नक्षत्रातला थेंब, माऊली असं म्हणतात, तो जर सापाच्या तोंडात पडला तर त्याचं काय होतं? विष होतं. त्याचं काय होतं? विष होतं. तो स्वाती नक्षत्रातला थेंब जर शिंपल्यामध्ये काय पडला तर त्याचं काय होतं? मोती होतं. ओवी पाठ आहे ना आपल्या, स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याडेविक, शुक्ती मोती व्याडेविक. म्हणजे सापाच्या तोंडामध्ये स्वाती नक्षत्रातला थेंब पडला तर त्याचं विष होतं आणि तोच थेंब जर शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा मोती होतो. हे अघटित आहे. विठ्ठल 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 अशा काही अघटित घटना आपल्याला ज्या दिसतात ना, त्याला कोणताही तर्क लागत नाही, त्याला महिमा म्हणतात. बघा तुम्ही, असं आहे एक ठिकाणी, तोयाचे परिणाम यही नवरते संतप्त लोहावरी, ते भासे नलनी दलावरी पहा सौमुक्तिकाचे परी, ते अब्धिशुक्ती पुटकी मोती घडे नेटके, जाना उत्तम मध्यम अधम दशा संसर्ग योगे टिके. तोयाचे परिणामही नवरते संतप्त लोहावरी. स्वाती नक्षत्रातला थेंब संतप्त लोहाच्या सडेवर जर पडला तर त्याचं नाव सुद्धा शिल्लक राहत नाही, जोडून जातो. तो स्वाती नक्षत्रातला थेंब जर कमळाच्या फुलावर पडला तर तो मोत्यासारखा दिसतो, आणि तो स्वाती नक्षत्रातला थेंब जर सापाच्या तोंडात पडला तर त्याचं विष होतं, आणि तो स्वाती नक्षत्रातला थेंब शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा मोती तयार होतो, मोती तयार होतो. हे जसं अघटित आहे तसं दुसरंही एक आहे. महाराज असं म्हणतात, एखादा दगड घ्यायचा, नाही का, एखादा दगड घेऊन त्याचा स्पर्श लोखंडाला करायचा आणि लोखंडाचं सोनं व्हायचं. हे अघटितच आहे का नाही? हे काय घटित आहे का गोष्ट? हे जर घटित असतं तर तुम्ही चातुर्मासाला असते का? नाही का? हो काय?
तुम्ही इथं असते का मग? तुम्ही इथं नसते मग, तुम्ही तिकडे अंबानी जोड असते तिकडे. अरे एखादा दगड घ्यायचा आणि त्याचा स्पर्श लोखंडाला लावायचा, त्याचं सोनं व्हायचं. हे अघटित आहे आणि अघटित आहे म्हणूनच तो त्याचा महिमा आहे. महाराज म्हणतात आपुल्या महिमाने धातू परिसे गेले, धातू परिसे गेले, धातू परिसे केले सोने. आपुल्या महिमाने धातू परिसे केले सोने, धातू परिसे केले सोने, धातू परिसे केले सोने. आपुल्या महिमाने धातू परिसे केले सोने, धातू परिसे केले सोने, धातू परिसे केले सोने. आपुल्या महिमाने धातू परिसे केले सोने, धातू परिसे केले सोने, धातू परिसे केले सोने. तसा संतांचा सुद्धा महिमा सांगितला जातो. संतांच्या एक कृपादृष्टीचा महिमा आहे, संतांच्या परोपकाराचा महिमा आहे, संत भेटीचा महिमा आहे, संत आलिंगनाचा महिमा आहे आणि संत संगतीचा महिमा आहे. संत भेटीचा महिमा आहे. संत भेटीने काय होते? संत भेटती आजी मज तेने मी झालो चतुर्भुज. अर्थात संतांची भेट मला चतुर्भुज बनवते. याचा अर्थ असा आहे, मला स्वरूपता मुक्ती प्राप्त करून देते. मी चतुर्भुज झालो, नाही का? याचा अर्थ असा आहे की संतांच्या भेटीचा एक महिमा आहे. संतांच्या भेटीने हे प्राप्त होणं. विठ्ठल 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 संत संगतीने थोर लाभ झाला, थोर लाभ झाला, संगतीने थोर लाभ झाला, संगतीने थोर लाभ झाला. निराशला माया दिले, निराशला माया निराशला माया मोह. संत भेटीचा महिमा, संत संगतीचा महिमा, संत उपकाराचा महिमा, संत कृपादृष्टीचा महिमा. कृपाया केली संतजनी माझी अलंकारेली वाणी, नाही का? प्रीतही लावेली कीर्तनी तुका चरणी लोळत असे. अर्थात संत कृपादृष्टीचा एक स्वतंत्र महिमा आहे. संत उपकाराचा एक महिमा आहे. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. खऱ्या अर्थाने संत आपल्याला जाग करतात. हा संत उपकाराचा महिमा आहे, संत भेटीचा महिमा आहे, संत कृपादृष्टीचा महिमा आहे, संत आलिंगनाचा सुद्धा महिमा आहे. आलिंगन घडे मोक्ष मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. खाली बोला याची सीमा, खाली बोला याची सीमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा. खाली बोला याची सीमा, खाली बोला याची सीमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा. तसा संत संगतीचा सुद्धा एक महिमा आहे. संगती हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. संगती हा विषय इतका महत्त्वाचा मानला आहे.
नारद महर्षी असं म्हणतात, सत्संगम सततं कुरु, नाही का, नाही का, दुःसंग सर्वथैव त्याज्यः. माणसाने दुर्जनाचा संग करायचा नाही आणि संतांचा संग सोडायचा नाही. दुर्जनाचा संग का करायचा नाही? अधोगती असल्यामुळे करायचा नाही. आणि संतांचा संग का सोडायचा नाही? त्यांनी उद्धार होत असल्यामुळे सोडायचा नाही. पतन उद्धार संघाचा महिमा, महिमा संघाचा महिमा. पतन आणि उद्धार हा संगतीचा महिमा आहे, लक्षात ठेवा. तेजावे अधमा संत सेवी. आणि म्हणून आजपर्यंत जे आपण पतन पाहतो त्याचं कारणही संगतीच आहे, आणि आजपर्यंत जो आपण उद्धार पाहतो त्याचं कारणही संगतीच आहे. तुम्हाला सांगतो, रामायणामध्ये असा एक विषय आहे. रामायणामधल्या पात्राचा विचार करत असताना 2 पात्र आहेत रामायणामध्ये. एक कैकईचं पात्र आहे, असे अनेक पात्र आहेत. एक त्रिजटेचं पात्र आहे. एक त्रिजटा आहे, एक कैकई आहे. कैकई ही अयोध्येत राहणारी आहे आणि त्रिजटा हे लंकेत राहणारी आहे. आपल्याला माहीत आहे, लंकेमध्ये राहते ती त्रिजटा आहे, अयोध्येमध्ये राहते ती कैकई आहे. त्रिजटा म्हणजे कैकईच्या मुलाचं नाव आहे भरत, ती भरताची माय आहे. तिच्या सौभाग्याचं नाव आहे दशरथ, ती दशरथ राजाची राणी आहे. आणि खऱ्या अर्थाने ही जी लंकेमध्ये राहते ना, ही रावणाची दासी आहे. पण या दोघीच्या बद्दलचा विचार करत असताना आजही जर कुणाला विचारलं यातली त्रिजटा चांगली का कैकई चांगली, तुमचं काय उत्तर आहे? हां, यातली त्रिजटा बरी आहे का कैकई बरी आहे? त्रिजटा बरी आहे, कैकई. कैकई आजही कैकईचं नाव कुणी ठेवत नाही, पण त्रिजटा हे नाव कुठंतरी असेल एखाद्या वेळेला. याचं कारण असं सांगितलं की 2 पक्ष असतात पहा. एक शुक्ल पक्ष आहे, एक कृष्ण पक्ष आहे. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष, नाही का. शुक्ल पक्ष कशाला म्हणतात? ज्यावेळेला चंद्र पूर्ण असतो त्याला शुक्ल पक्ष म्हणतात. ज्यावेळेला चंद्राची म्हणजे कमी कमी होणं चालू होते त्याला कृष्ण पक्ष म्हणतात. म्हणजे कैकईचा जर विचार केला तर कैकई यातला कोणचा पक्ष चांगला? शुक्ल पक्ष चांगला का कृष्ण पक्ष चांगला? 2 पक्ष आहे, एक शुक्ल पक्ष आहे, कृष्ण पक्ष आहे. यातला चांगला पक्ष कोणचा, शुक्ल का कृष्ण? तुम्ही काही सांगत जावा. अरे शुक्ल पक्ष चांगला का कृष्ण पक्ष चांगला? शुक्ल पक्ष चांगला. पण मला असं वाटतं शुक्ल पक्षापेक्षा कृष्ण पक्ष चांगला आहे. कृष्ण पक्ष चांगला. शुक्ल पक्ष का चांगला नाही? शुक्ल पक्ष प्रकाशाकडून अंधाराकडे घेऊन जाणार आहे, बरोबर आहे. शुक्ल पक्ष प्रकाशाकडून अंधाराकडे घेऊन जाणार आहे आणि कृष्ण पक्ष अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणार आहे. कैकईचं जीवन हे शुक्ल पक्षातलं जीवन आहे आणि त्रिजटेचं जीवन हे कृष्ण पक्षातलं जीवन आहे. अर्थात कैकई जे आहे ते प्रकाशाकडून अंधाराकडे निघालेली आहे आणि त्रिजटा आहे ते अंधाराकडून प्रकाशाकडे निघालेली आहे. मला असं वाटतं की अगोदर जीवनामध्ये थोडा अंधार असला तरी चालेल, पण नंतर जीवनामध्ये प्रकाश असला पाहिजे. अगोदर थोडंसं जीवन ओढ्याचं असलं तरी चालेल, अगोदरचं जीवन नालीचं असलं तरी चालेल, पण नंतरचं जीवन त्याचं गंगेचं झालं पाहिजे. हे तवची वहाड ओढ जाऊन पवती गंगाजळ, मग होनी ठाकती केवळ गंगारूप. अगोदर तो ओळा असला तरी चालेल, बरोबर आहे ना. अगोदर तो ओळा असला तरी चालेल, तो नाला असला तरी चालेल, तो मोरी असली तरी चालेल, पण नंतर त्याने जर गंगेमध्ये येऊन मिसळला तर लोक त्या नाल्याचं सुद्धा तीर्थ घेतल्याशिवाय राहत नसतात. हा संगतीचा परिणाम आहे. तो आधी जरी दुराचारी, पुढे परिसरोत्तमची अवधारी, जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला. अरे बुडणे खोटे पावता थडी. जो पलीकडच्या काठावर पोहोचला असेल त्याला तुम्ही बुडलेला कसं समजणार? बुडलेला कसं म्हणणार की हा बुडला होता? हा बुडला? अरे बुडला नाही,
तो पलीकडच्या काठावर दिसतो ना, त्याचं बुड्याले पण वाया गेले, नाही का, नाही का. जयाचे काय आईला थडी आले, तयाचे बुडाले पण वाया गेले. त्याचं जीवन जर पलीकडच्या काठावर आपल्याला दिसत असेल तर तो अगोदर बुडला होता असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणून अगोदरचं जीवन असू द्या, पण नंतरच्या जीवनामध्ये जर तुम्ही गंगेमध्ये सामील झाला तर लोक तुमचं तीर्थ घेतल्याशिवाय राहणार नाही. असे काही मुलं होते की बाबाच्या संगतीत आले आहे ना, नंतर कीर्तनकार झाले, नाही का, आणि खऱ्या अर्थाने आज प्रसिद्ध कीर्तनकार आहेत, आज प्रसिद्ध गायक आहेत. अशा अनेक उदाहरणं मला देता येतील. आणि म्हणून कैकेयीचं जीवन बिघडण्याचं कारण काय? भरतासारख्या साधूला जन्म देणारी माय सुद्धा का बिघडते? त्याचं कारण आहे मंथरेची संगती. विठाला विठाला मंथरेची संगती म्हणजे एका दासीची संगती. मंथरेची संगती जर कैकेयीला झाली नसती तर कैकेयीचं जीवन बिघडलं नसतं. कैकेयीचं जीवन तसं शुद्ध आहे. आपण जर पहा कैकेयी काय म्हणते मंथरेला, जैसा भरत तैसाची राम. काय म्हणते? थाप देते. जैसा भरत तैसाची राम, दोहीशी मज समसमान. कुब्जे तू का मानसी विषम, मूर्ख परम तू एकी. अर्थ लक्षात आला आपल्याला. जैसा भरत तैसाची राम, कैकेयी म्हणते दोहीशी मज समसमान. कुब्जे तू का मानसी विषम, मूर्ख परम तू एकी. मूर्ख परम तू एकी. भरत इष्ट राम अनिष्ट, ऐसे मानिती ते महापापिष्ट. कैकेयी म्हणते. आता पुढची ओळी आहे का? भरताहुनी अधिक राम प्रिय मज आत्यंतिक. भरताहुनी अधिक राम प्रिय मज आत्यंतिक. तो मूर्खत्वे मानसी दुःख, मज महासुख रामराज्य. पुनी अस कबहु कहसी घर फोरी, तब धरी जीभ कढाव उतोरी. माझ्या राघवबद्दल एक शब्द जर तू बोललीस ना, मी तुझी जीभ तोडल्याशिवाय राहणार नाही. जीभ. शरम नाही वाटत? दासी ते दासी माझ्यासोबत आली, पायरी ओलांडून नाही, मर्यादेने राहिलं पाहिजे. आणि तो दासी असून सुद्धा माझ्या राघवला नाव ठेवते. शरम नाही वाटत तुला? जीभ तोडून टाकेल तुझी, असं कोण म्हणते? कैकेयी म्हणते. तीच कैकेयी रामप्रभूला 14 वर्षाचा वनवास मागायला तयार होते. 14 बरस राम बनवासी, तापस बेश विशेष उदासी. 14 बरस राम बनवासी. सुनहु प्राण प्रिय भावत जी का, देहु एक बर भरत हिका. मागहु तुषार बर कर जोरी, गवहु नाथ मनोरथ. कुसंगतीचा महिमा. कुसंगती काय करते? अधोगतीला नेते. सत्संगती माणसाचा उद्धार करते. आपल्या सगळ्यांना हे प्रमाण पाठ आहे. म्हणून संगती ही जीवनामध्ये फार महत्त्वाची आहे. कोणाची करायची ती ठरवली पाहिजे. तुम्ही जंगलामध्ये जर बांबूची संगती करत असाल तर एक दिवस ती बांबू तुम्हाला पेटवल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही जर चंदनाची संगती करत असाल तर तो चंदन तुम्हाला सुगंधित केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून संगती हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. सज्जनानो, जीवनामध्ये सुख हा विषय बऱ्याचदा आपण म्हणतो सुख सुख सुख, पण ते सुख नाही भेटत. ज्याच्या संगतीने आपण राहतो त्याच्या संगतीने आपण सुखाचा विचारही करायचा नाही. महाराज म्हणतात नाही का, संसाराच्या संगतीने राहणाऱ्या माणसाने सुखाचा विचार करायचा नाही.
कोळशाच्या खाणीमध्ये काम करणाऱ्या माणसाने इतके पांढरे स्वच्छ कपडे आपले राहतील असा विचार कधी करायचा नाही. संगत जर संसाराची असेल आणि त्याचं मूळच जर खऱ्या अर्थाने दुःखरूप असेल तर तो प्रपंच, तो संसार लहान असो वा मोठा असो तुमच्या सुखाला कारण ठरणार नाही. संगती तुम्ही कोणाची करता याच्यावर तुमच्या सुखाचा विचार अवलंबून आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने नामदेव महाराज असं म्हणतात, संगती अनेक प्रकारची झाली, अनेक प्रकाराने मी संगती केली, पण ज्यावेळेला ज्ञानोबा रायाची संगती मला झाली. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा रायाच्या संगतीने ज्यावेळेला किंवा नामदेव महाराजांच्या संगतीने ज्यावेळेला ज्ञानोबा राय तीर्थयात्रा करण्यासाठी गेले, तीर्थयात्रा करण्यासाठी गेले. नामदेव महाराज थोडे हट्टी होते. नामदेव महाराज भगवंताची लढीवाढ भक्त. नामदेव महाराज दुसऱ्या ठिकाणी देव मानतच नव्हते. ज्यावेळेला ज्ञानोबा रायाने म्हटलं की नामदेव महाराज दर्शन घ्या, आपण काशीला आलो, नामदेव महाराज म्हटले की तुम्ही घ्या, मला काही दर्शन घेण्याचा आग्रह करू नका, मी तुमच्या सोबत आलोय फक्त. अहो ही अयोध्या आहे, दर्शन घ्या. ते म्हटलं मी सांगितलं ना, मी फक्त तुमच्या सोबत आहे, नाही का, तुमची वडकटी घ्यायला आहे, तुम्ही काय वारी, मी गाडीत बसेल आहे. तुम्ही घ्या, मला तुम्ही त्या दर्शन घ्यायचं काही सांगू नका. आणि शेवटी ज्ञानोबा रायाने म्हटलं की हो द्वारका आहे, दर्शन घ्या. आता एक लक्षात ठेवा म्हटले नामदेव महाराज, माझं ठरलेलं आहे. म्हणजे काय ठरलेलं आहे? कटेवरी कर नाही ज्या देवाचे, मोगे मी तयारे दर्शन, मोगे मी तयारे दर्शन, नाही तयाचे दर्शन, मेघे में तयाचे दर्शन, मेघे में तयाचे दर्शन. कटेवरी कर नाही जा देवा, कटीवरत नाही जा देवाचे, कटेवरी कर नाही जा देवाचे, कटीवरत नाही या देवाचे, कटेवरी कर नाही जा देवाचे, मेघे में तयाचे दर्शन, मेघे में तयाचे दर्शन, मेघे में तयाचे दर्शन. कटेवरी नाही या देवाचे, मेघे में तयाचे दर्शन, मेघे में तयाचे दर्शन, मेघे में तयाचे दर्शन. नामदेव महाराजांचं आणि ज्ञानोबा रायाचं नातं देवाने जुळून दिलं बरं का. तसं त्यांचं काही नातं नव्हतं पहिलं, त्यांचं फक्त पंढरपूरशीच नातं होतं. ते काही दुसऱ्या साधूलाही मानत नव्हते नाही का, आणि दुसऱ्या देवालाही मानत नव्हते. पण ज्या वेळेला माझ्या जवळ राहून गड्या तुझं जर अज्ञान असंच राहिलं तर तू जवळ राहून उपयोग होणार नाही नाम्या, तू जरा सुधारला पाहिजे, ते म्हणत, मी नाही म्हणत. आणि म्हणून नामदेव महाराजांना त्यांनी आळंदीला पाठवलं. आळंदीला पाठवल्यानंतर नामदेव महाराज तिथं गेल्यानंतर भावंडांना भेटले. आता मोठ्या घरचा माणूस, आणि मोठ्या घरचा माणूस असल्यावर ते काय असते ते नाही म्हटलं तरी तू ताठच ना, नाही देवाजवळ राहतोय आपण, देव आपल्या हातचा नैवेद्य खातो म्हटल्यावर आपल्याला या चिल्लर महाराज लोकांशी कशाला बोलायचं आहे? आपलं एवढं मोठं पाकिट असल्यावर कशाला विनाकारण याच्या नादी लागायचं आपण, नाही का. म्हणून हे अरे देव ताब्यात आहे आपला, हे आपल्या इथं पाठवलं काय, देवालाही समजत नाही याच्याकडे पाठवलं मला. तिथं गेल्यानंतर मग सगळ्यांनी दर्शन घेतलं. आणि दर्शन म्हणजे निवृत्तीनाथानं दर्शन घेतलं, ज्ञानोबा रायानं दर्शन घेतलं, सोपान काकांनी दर्शन घेतलं. काय करते आपण, सोपान काकांनी दर्शन घेतलं. आणि शेवटी ज्ञानोबा राय म्हणतात की मुक्ते तू दर्शन घे ना,
तू घे ना दर्शन. त्यावेळेला मुक्ताबाई काय म्हणते म्हणे मुक्ताई जाईना दर्शना आधी अभिमाना दूर करा. मी नाही दर्शन घेणार म्हणे या मूर्खाचं. बापरे, मी याचं दर्शन नाही घेणार म्हणे. याचं दर्शन मी घेणार नाही. मग ते काय बोलते तुम्ही काय म्हणे मी नाही. नामदेव महाराज तिथं थांबले आणि मुक्ताबाईने काकाला सांगितलं, काका हे आलंय मडकं आपल्याकडे, हे कच्चं आहे म्हणून याला भाजून पाठवायचं आहे आपल्याला, जरा तपासून तर पहा. तपासण्यासाठी काकाने ज्यावेळेला आपल्या हातात थापटणं घेतलं आणि थापटता 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 नामदेव महाराजांची पाडी आली. निवृत्तीनाथांच्या डोक्यावर मारलं, ज्ञानोबारायांच्या डोक्यावर मारलं, सोपान काकाच्या डोक्यावर मारलं आणि आता आपल्या डोक्यावर मारणार असं समजलं नामदेव महाराजांना. काय केलं त्याने, मागे पुढे पाहे पडतो तातडी नाला उठावटी पंढरीशी. आणि इथं सांगितलं की अतिथी आदर केला मुक्ताबाई लाकडाने डोई फोडली माझी. हे का ही संत मंडळी कपटी तुझी, ही संत मंडळी कपटी. असा अतिथीचा आदर असतो. अतिथीचा आदर कसा असला पाहिजे. आम्हाला तिथं पाठवून लाकडाने झोळायला लागले, बरं झालं पडत आलो. मागे पुढे पाय पडतो तातडी आला उठाउठी पंढरीशी. आणि त्या ठिकाणी देवाला सुद्धा म्हटलं की याच्याकडे आता मी जाणार नाही. शेवटी ज्ञानोबारायांच्या सोबत नामदेवरायांना पाठवलं तीर्थयात्रा करण्यासाठी. ज्ञानोबारायांची संगत नामदेवरायांना झाली, कारण त्या संगतीची गरज होती नामदेवरायांना, नाही का. जशी अर्जुनाला गीतेची गरज होती. अर्जुन देवाजवळ होता पण त्याला गीतेची गरज होती. पहा, देवाजवळ राहून सुद्धा देव त्याला कळला नव्हता म्हणून त्याला गीतेची गरज होती. म्हणून तर त्याला मोह झाला होता ना, नाही का. परमार्थ करूनही प्रापंचिक आसक्ती जर माणसाच्या जीवनामध्ये असेल तर समजून चला अजून त्याला गीतेची गरज आहे. जवळ राहून जर आसक्ती जात नसेल तर समजून चला अजून गरज आहे, ऐकण्याची गरज आहे, श्रवणाची गरज आहे, त्याला गीतेची गरज आहे. देवाजवळ राहत होता अर्जुन. रथम स्थाप एमेच्युत सेनयोर उभयोर मध्ये म्हणणारा अर्जुन आहे. दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ उभा कर असं म्हणणारा अर्जुन. आणि नंतर असंही म्हणणारा अर्जुन, लाजसी ना गवारे कर्मे सुता. लाज कशी वाटत नाही तुला, मला हे कर्म करायला लावतो तू, असंही म्हणणारा अर्जुन. तरी सुद्धा म्हणजे माऊलीला सुद्धा नवल वाटलं देवाचं. देखा नवल तया प्रभूचे, आम्ही बोलावतो तरी येत नाही. आणि हा अर्जुन लोकांचा शिव्या देतो तरी तू जात नाही तिथून. देखा नवल तया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, की सारथ्यपण पार्थाचे करी तू असे. आणि म्हणून अर्जुन देवाजवळ होता तरी सुद्धा त्याला गीतेची गरज होती. तसं नामदेव महाराज देवाजवळ होते तरी सुद्धा त्यांना ज्ञानोबारायांची गरज होती, ज्ञानाची गरज होती. आणि ज्यावेळेला तीर्थयात्रा करून परत आले, ज्यावेळेला पंढरीनाथांच्या पुढे उभे राहिले रावडामध्ये आणि भगवंताने विचारलं, काय वाटले नामदेव महाराज तुम्हाला, काय 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 तुम्हाला या ज्ञानोबारायांच्या संगतीने काय वाटलंय, काय काय तुमचा अनुभव काय, काय ज्याच्यासाठी गेले ते भेटलंय ना. म्हटलं भेटलंय, मग सांगा ना तुम्हाला जे सुख भेटलंय या संगतीने ते सांगा ना किती भेटलंय. महाराज म्हणतात काय सांगू, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, काय सांगू सुख, संत संगतीचे 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 काय सांगू सुख. आपला पारी घे, आपला पारी घे, नाही ते साधू थोर जाना, साधू थोर जाना,
साधू थोरला आपला पारी घे आपला पारी घे नाही दे जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर काय सांगू देवा संत संगतीचं सुख नाही का. संत संगतीचं सुख एक क्षणभर भेटणं सुद्धा पुण्य पाहिजे, इतकं भेटलंय मला. काय सांगू मी संत संगतीचं सुख, संत संगतीचे काय सांगू सुख नाही का. मी बोललोय ना शब्दाच्या पलीकडचं असतो महिमा म्हणून नाही का. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा. संत संगतीचे काय सांगू सुख, काय सांगू मी, काय सांगू आता. संतांचे उपकार केले उपकार सांगू मी काय सांगू मी संत संगतीचं सुख देवा. काय असते पहा, ज्या गोष्टी सांगण्यासारख्या असतात ना त्याला असं नाही म्हणता येत की काय सांगू म्हणून, सांगते माणूस बाबा. पण काही गोष्टी सांगण्यासारख्याच नसतात महाराज, की बुवा तुम्हाला यांच्याबद्दल बोलायचं यांच्याबद्दल बोला. आता ते जर रोज संध्याकाळी लेझिम खेळत असतील त्याच्याबद्दल काय बोलणार आपण, म्हणावं लागते काय सांगू बा यांच्याबद्दल, काही सांगण्यासाठी आपल्याजवळ नाही. पण सज्जनानो तुम्ही खरंच पहा की या जोग महाराजांपासून तर बाबांपर्यंत नाही का या संत मालिकेमध्ये जे संत झाले असतील त्यांना तर आपण पाहिलं नाही. जोग महाराजांना, स्वामींना आपण पाहिलं नाही, मामांना पाहणारे आपण आहात, आम्ही तर नाही पाहिलं. पण मला असं वाटते बाबापर्यंत ही सगळी जर मालिका पाहिली तर आपण यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी काय देऊ शकता सांगा, काय देऊ शकता. हा संबंध महाराष्ट्र जोग महाराजांपासून तर बाबापर्यंत या संतांनी जेवढं जे आपल्याला जागवलं, जेवढं आपल्याला घडवलं, जेवढं आपल्याला शिकवलं, जेवढं आपल्याला सांभाळलं, आपण यांच्या उपकारातून काय देऊ शकता सांगा. हुकमने याचा उपकारासाठी हुकमने याचा उपकारासाठी माऊ माझे गाठी काही माऊ माझे गाठी काही काय झालं महाराज, चातुर्मासाला आम्ही आलो, वैष्णव सदन आहे ना तिथं राहायला होतो, आपले कोल्हापूरकरांचं वैष्णव सदन. आणि त्या कोकण दिंडी मठात भात भेटायचा, एवढासा भात, त्याच्याबरोबर वाटी होती तेवढा भात भेटायचा. तो भात घ्यायला मग ते उपरनं घेऊन गेलो आम्ही नाही का, एवढासा भात. जाताना गेलो कोकण दिंडीत बरोबर त्या मठात, पण येताना मठच ना दिशी आम्हाला. बरं परिस्थिती अशी होती की माझा तो दुसराच दिवस होता, कोण्या मठात मी राहायला हे मला माहीत नव्हतं. कोण्या म्हणजे मी ज्या मठामध्ये राहायला तो मठ काय त्याचं नाव काय हे माहीत नाही. ज्या मठात मी माधवगिरीला गेलो त्या मठाचंही नाव माहीत नाही. अहो तुम्ही ज्याच्या घरी होतो आम्ही त्याला जाऊन सांगा आता तुम्हीच याच्यातलं गेलं. अशी परिस्थिती झाली आणि जवळजवळ 1-1.5 तास फिरत होतो. बरं विचारायचं का, ज्या मठाचं नाव माहीत नाही ना. मग शेवटी असं ते समजलं की ते आमदार पुढे आहेत, ते आमदार म्हणतात त्याला, त्याच्या पुढचा मठ, मग ते आमदाराचं नाव, ते आमदाराचं घर आहे, त्याच्या पुढचा मठ. मग मठात पोहोचलो, भात न खाता झोपून राहिलो, कारण 1.5-2 तास फिरलो ना. मग ठरवलं की राहायचंच नाही आता, आपलं मस्त घरी जाऊ.
मग नंतर मला कोणीतरी बाबाच्या भजनाला घेऊन आलं. नंतर रोज जेवण करायला नाही का पंगत रोज असायची आणि तो चातुर्मास व्यवस्थित झाला. नंतर आळंदीला, नंतर जंगले महाराज शास्त्रीजींचा पाठ ऐकला. मग तर डोंगरगणला जाण्याचा विषय झाला. नंतर तिथलं झाल्यानंतर आज तुमच्यासमोर उभा आहे. खरं म्हणजे त्यावेळेला जर हा मठ भेटला नसता आणि या मठातल्या 2-4 दिवस जर पंक्ता भेटल्या नसत्या तर एखाद्या वेळेला आम्ही या मठात आज कीर्तनाला उभंही नसतो. लक्षात ठेवा, उभंही नसतो. आणि म्हणून हा सगळे अनुभव सगळ्यांना बाबांचे आहेत. बाबाने एकदा मंदिरात खांद्यावर हात ठेवला की भजन झाल्याशिवाय सुटत नव्हतं. असा खांद्यावर ठेवला की डायरेक्ट मुक्कामाला इथंच, भजन झाल्यावरच मग निघायचं. अशा परिस्थितीत खरं म्हणजे त्यांच्या उपकारातून, त्यांच्या या जागवण्यातून, त्यांच्या सांभाळण्यातून आपण काय उतरही होऊ शकतो. म्हणून संत संगतीचे काय सांगू सुख. सुख असण्याचं कारण महाराजांनी सांगितलं. त्यांनी हेतू दिला. हेतू महत्त्वाचा असतो. काय हेतू आहे बुवा? संत संगतीचे तुम्ही का सुख सांगू शकत नाही इतकं सुख आहे, तर त्यांनी हेतू दिला आहे. आपणा पारिखे नाही तेथे, नाही का. आपलं आणि परख त्याच्यामध्ये काही नाही. आपला तो आपला, दुसऱ्याचा तो दुसऱ्याचा, असं त्यांच्या जीवनामध्ये नाही. म्हणून तिथं सुख आहे. विठ्ठल विठ्ठल अरे द्वैत हा विटाळ आहे संप्रदायातला. दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे, द्वितीयात भयम भवती, नाही का. द्वैत हे खऱ्या अर्थाने भयाचं कारण आहे. आजपर्यंत आपल्याला जे भय आहे ना ते द्वैतामुळेच आहे. आपल्यामध्ये द्वैत आहे म्हणून भय आहे. आणि संतांच्या जीवनामध्ये ते द्वैतच नाही. आपणा पारिखे नाही तेथे, हा आपला आणि हा दुसऱ्याचा, हे त्यांच्याजवळ नसल्यामुळे त्यांच्या संगतीचं सुख सांगता येत नाही. आपणा पारिखे नाही तेथे, पण आपणा पारिखे नाही तेथे फक्त साधूजोडच आहे, देवाजोड नाही. भक्त राखे पाया पासे दुर्जनाचे संहारे, दुर्जनाचे संहारे, दुर्जनाचे संहार. भक्ता राज पाया बाजू दुर्जनाचे संहार, दुर्जनाचे भक्ता राखे पाया पासे दुर्जनाचे संहारे, दुर्जनाचे संहारे. भक्ता राखे पाया पासे दुर्जनाचे संहारे, दुर्जनाचे अरे वाली आणि सुग्रीव हे 2 सख्खे भाऊ होते. वालीचा सुग्रीव भाऊ होता. त्यावेळेला वालीने म्हटलंय देवाला, धर्म हेतू अवतरे हु गोसाई, मारहु मोही व्याध की नाही, मै बैरी आणि सुग्रीव पियारा. आम्ही 2 सख्खे भाऊ, माझ्याशी वैर केलं का आणि सुग्रीवाशी प्रेम केलंय तू. मै बैरी सुग्रीव पियारा, कवन अवगुण नाथ मोई मारा. असा कोणचा अवगुण होता माझा, आम्ही पाहून घेतलं असतं. आमचं भावाचं भांडण होतं, तू कशाला मधात आला. नाही का, त्याला काय म्हणतात, चाटू चाटू म्हणतात ना. तू कशाला आले का, कपट्याने मारले, समोर येऊन पाहायला लागत होतं मग दाखवली असती तुला सुद्धा. वृक्षाच्या आणून मारले मला तू. मै बैरी सुग्रीव पियारा, कवन अवगुण नाथ मोई मारा. असा कोणचा गुन्हा होता माझा की तू मला मारलंय. धर्मसंस्थापनेसाठी येतोय म्हणतोय, मारतोय दुसऱ्याला. सज्जनानो, खरंच केलं याने. ते वालीला मारायचं काय कारण होतं आणि सुग्रीवाला राज्य देण्याचं काय कारण होतं, नाही का. भक्ता राखी पायापाशी. अरे बाप लेकांमध्ये केलं यानं, तर भावातलं जाऊ द्या, नाही का. कोण बाप लेक, प्रल्हादाचं त्याचं काय केलं पहा बरं तुम्ही. त्याच्यामुळे नकोच बाबा तू आपल्याला, नाही का. अरे त्याला जर सुधरून टाकलं असतं, तुझ्या करून टाकलं असतं, त्याच्यावर थोडीशी कृपा केली असती, जिवंत ठेवला असता, प्रल्हादाचंही जमलं असतं, त्याचंही जमलं असतं.
पण त्याला मारून टाकलं आणि प्रल्हादाला याने खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी कडेवर घेतलं. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची सहारे. पुतनेला मोक्ष दिलाय तू, पण पुतनेला पहिले तू त्या ठिकाणी नाही का तिचा उद्धार कशा पद्धतीने केला आहे, खऱ्या अर्थाने तिचं शोषण केलं आणि त्या ठिकाणी तिला तू मारले. उद्धार हा विषय नंतरचा आहे, पण भक्ताला जवळ राखणं आणि दुर्जनाचा संहार करणं ही तुझी नीती आहे गड्या. ही नीती काही आम्हाला मान्य नाही, ही नीती आम्हाला मान्य नाही. आमची नीती आहे जे खळाची व्यंकटी सांडू. अरे लेका देवा, काय केलं होतं रे माझ्या आई वडिलाने, काय केलं होतं, काय केलं होतं लेका माझ्या आई वडिलाने. संन्यासाची पोरं म्हणून आम्हाला हिणवतात हे. अरे माझ्या आई वडिलाने जर संन्यास धर्म स्वीकारून जर ग्रस्त झाले नसते तर आमचा जन्म झाला नसता लेका. माझ्या आई वडिलाला देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं यांनी. बरं चला, माझ्या आई वडिलाने देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर आम्हाला तर सुखाने जगू द्यायला पाहिजे होतं ना. आम्हाला शुद्धीपत्र आणण्यासाठी पाठवलं यांनी, आणि यांनी नाही शुद्धीपत्र दिलं आम्हाला, रेड्याने शुद्धीपत्र दिलं, रेड्याने दिलं, यांनी नाही दिलं. बरं झालं बिचारा तो रेडा आला, नाही तर या रेड्याने आम्हाला तसंच ठेवलं असतं नाही का. रेड्याने शुद्धीपत्र दिलंय आम्हाला, रेड्याने सांगितलंय की ते आमचेच आहेत नाही का. तोही माझा आत्मा वेगळी का आम्हा तया नाही. सज्जनानो, ज्ञानोबारायांच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त ज्यांनी घ्यायला लावलं ना, त्यांच्यासाठी ज्ञानोबारायांनी मागितलं की जय खडाची व्यंकटी सांड. देव भक्ताला नाही का भक्ताला जवळ ठेवतो, दुर्जनाचा संहार करतो. पण या ठिकाणी जे अंगावर 108 वेळेला थुंकला एखादा माणूस, त्यांच्या उद्धाराची जबाबदारी जे घेतायत ना ते साधू आहेत. आपल्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावल्यानंतर सुद्धा त्यांची व्यंकटी जावो अशी प्रार्थना करतात, अशी मागणी मागतायत ते साधू आहे. ज्यांच्या सांगण्यामुळे महाराजांच्या वया त्या डोहामध्ये बुडवल्या गेल्या, महाराजांना गावातून काढून दिलं. त्याच रामेश्वर भट्टांना 14 टाळकऱ्यांच्या रांगेमध्ये उभं करतायत ना, ते साधू आहेत. म्हणून साधू थोर दाना, 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 कलियुगी साधू थोर दाना, कलियुगी साधू थोर दाना, 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 कलियुगी साधू थोर दाना, कलियुगी साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना. असं का करतात बरं साधू? आपण नाही करत असं. आपण सामान्य आहोत म्हणून अशी दृष्टी नाही आपली. आपली दृष्टी वेगळी आहे. कसं असते पहा, दृष्टी हा एक विषय फार महत्त्वाचा आहे बरं का. आपली घटाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी आहे आणि कुंभाराची वेगळी. आपली सोन्याकडे पाहण्याची दृष्टी वेगळी आहे आणि सोनाराची वेगळी आहे नाही का. कुंभार घट कधी पाहत नाही, त्याची माती पाहतो नाही का. तो विणकर माणूस आहे ना, तो कपड्याचा रंग कधी पाहत नाही, तो सूत पाहतो नाही का. आणि सामान्य माणसं उपाधी पाहत आहेत आणि संत चैतन्य पाहतात. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे आणि ते तत्वज्ञ संत स्वीकारती, त्याचा स्वीकार करतायत ते उपाधीचा स्वीकार कधी करत नाही.
नाही का. एकाच्या घरी काय होतं महाराज, गणपती होता आणि उंदीरही होता, आणि त्याची गरिबी आली, पूर्वीची श्रीमंती होती, आणि एकाचे दोन्ही सोन्याचे होते. गणपती सोन्याचा होता आणि उंदीरही सोन्याचा होता. त्याने सोनाराकडे नेले उंदीर आणि गणपती. हा म्हटले उंदीर आणि हा गणपती. त्यांनी पाहिलं, आहे म्हणे सोन्याचं आहे, 100 नंबरी आहे म्हणे. सांगा म्हणे गणपतीची किंमत किती. तो म्हटला गणपतीची किंमत 2 लाख आणि उंदराची किती म्हणे 5 लाख. पागल झाले का म्हणे. उंदराची किंमत जास्त सांगता आणि गणपतीची किंमत कमी सांगता, म्हणजे गणपतीपेक्षा मामुजाला जास्त महत्त्व देता का म्हणे तुम्ही. उंदीर आहे तो, त्याची किंमत कशी काय जास्त आहे. म्हटले तुझ्या दृष्टीने तू उंदीर आहे, माझ्या दृष्टीने ते सोनं आहे. सोनं आहे माझ्या दृष्टीने ते सोनं आहे. त्याचं वजन जास्त, त्याची किंमत जास्त, नाही का. आणि म्हणून आपली दृष्टी वेगळी आहे कडे. ते दृष्टी येण्यासाठी फार मोठं पुण्य पाहिजे, फार मोठी साधना पाहिजे. साधूची दृष्टी हे सगळ्यांसाठी सम आहे. सम असण्याचं कारण काय, ते उपाधीचा विचार करत नाहीत म्हणून सम आहे. म्हणून सम आहे. ते उपाधीचा विचार करत नाही म्हणून सम आहे. त्याने जर उपाधीचा विचार केला असता ना, तर त्यांनी हा विचार केला असता की बाबा आरक्षण भेटलंच पाहिजे. नाही का. आर्थिक निकषावर असलं पाहिजे, पण आर्थिक निकषावर असलं पाहिजे. असू द्या, तिकडे आपल्याला जायचं नाही. हो म्हणा, भेटलंच पाहिजे म्हणा, तो भाग वेगळा आहे. पण मला असं वाटतं की साधूची दृष्टी ही नेहमी सम असते. सम असण्याचं कारण असं आहे की त्यांची दृष्टी ही चैतन्याकडे आहे म्हणून सम आहे. त्यांची दृष्टी चैतन्याकडे आहे म्हणून सम आहे. म्हणून महाराज म्हणतात त्यांच्यामध्ये जो भेद नाही ना, याचं कारण त्याच्या दृष्टीचा तो परिणाम आहे, नाही का. इहलोकी तोची सर्वाभूती सम, आणि म्हणून शरीराचा भ्रम नेने कदा विठोबा रखुमाई. साधूच्या संगतीचा विचार करा, साधूच्या दृष्टीचा विचार केला, त्यांच्यामध्ये आपपर भाव कसा नाही याचा विचार आपण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. साधू चैतन्याच्या दृष्टीने सगळ्यांकडे पाहत असतात आणि म्हणून सगळ्यांसाठी ते सम आहेत. सज्जनानो, साधूचा विचार करत असताना साधूच्या वृत्तीचा विचार करणं महत्त्वाचं आहे. साधूच्या जीवनामध्ये जे काही विशेष भगवंताने अर्जुनाला सांगितले, त्या विशेषाचा विचार करणं महत्त्वाचं आहे. अनेक विशेष आहे. अनपेक्षा शुचिदक्षा उदासीना गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समीप्रिया, हे साधूच्या जीवनातले विशेष आहेत. अनेक विशेष आहेत, नाही का. समशत्रौच मित्रेच तथा मान अपमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. अर्थात हे साधूच्या जीवनातले सगळे विशेष आहेत, लक्षात ठेवा. या विशेषाचा विचार केला पाहिजे. या विशेषाचा विचार केला पाहिजे. आपण काय करतो, साधूच्या विशेषाचा विचार करत नाही, आपण उपाधीचा विचार करतो. आपण उपाधीचा विचार करतो, नाही का. बऱ्याचदा त्यांच्या उपाधीचा विचार करत असताना काही काही ठिकाणी जातीचाही विचार केला जातो, काही काही ठिकाणी वयाचा विचार केला जातो, काही काही ठिकाणी योनीचा विचार केला जातो. आता योनीचा विचार करत असताना आम्ही नेहमी सांगेल की सकाळी सकाळी महाराज माकडाचं तोंड पाहू नये. पाहिलं तर माणसाचं दिवसभर काम होत नाही. नावसुद्धा घेऊ नये साहेब सकाळी माकडाचं. प्रभातेनं घ्यावे नाव माकडाचे. एका माणसाने आपल्या सौभाग्यवतीला विचारलं, काय गं 10 दिवस झाले मी बाहेर जातो, माझं कामच होत नाही, कोणाचं तोंड पाहतो, काय सांगा. सौभाग्यवतीने सल्ला दिली, तरी मी तुम्हाला म्हणत होती की तुम्ही घर सोडताना आरसा पाहू नका.
सकाळी सकाळी ज्याचं तोंड पाहू नये महाराज, सकाळी सकाळी ज्याचं नाव येऊ नये, त्या योनीमध्ये माझे हनुमंतराय जन्माला येतात म्हणून काय तुम्ही त्यांना कनिष्ठ समजणार? योनी जन्मला मरकट परितो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, त्यासी म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे? वैष्णव सेवा अत्यंत कठीण, तेथे जाती नाही का प्रमाण, न म्हणावा शूद्र ब्राह्मण भक्तिभावार्थ प्राधान्य, नाही का? योनी जन्मला मरकट परितो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. साधूच्या वरचा विचार करायचा नसतो, साधूच्या अंतकरणाचा विचार करणं महत्त्वाचं आहे, त्याच्या विशेषाचा विचार करणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून बघा तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये तो विचार नाही. नोकरी लावताना जातीचा विचार करतायत नाही का, तुम्ही ओपन आहे का ओबीसी आहे असं विचारतायत, पण साधूमध्ये उद्धार करताना विचारला जात नाही तुमची साधना काय, तुमचं परमार्थावरचं प्रेम काय. खऱ्या अर्थाने तेच तुमच्या उद्धाराचा भाग निश्चित करतायत. आणि म्हणून की साधूचं जीवन वरवर कधी पाहायचं नाही, साधूचं जीवन वर कशा पद्धतीने पाहायचं नाही, महाराज त्याचं उदाहरण देत आहेत अभंगाच्या शेवटच्या. महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली. गाईचं दूध जसं सार आहे आणि साराचाच विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. साधूच्या वरच्या भागाचा विचार न करता साधूच्या काय बघा की अष्टावक्र नाही का, अष्टावक्र हे 8 ठिकाणी वाकडे होते, 8 ठिकाणी. जनकाची सभा होती, सगळ्या विद्वानांना बोलावलं होतं. आणि अष्टावक्र तिथं आल्यानंतर सगळे विद्वान लोक त्यांना हसले. हसल्यानंतर अष्टावक्राने काय म्हटलं माहीत आहे? राजा, हे सभा विद्वानाची आहे का चर्मकाराची? तुमच्या लक्षात आलं? हे सभा विद्वानांची सभा आहे का चर्मकारांची सभा आहे? म्हणजे माझ्या चांबड्याकडे पाहून जर हे हसत असतील तर मला वाटतं चर्मकार आहेत.
हे चांबड्याचा विचार करणारे आहेत. आणि म्हणून गाईच्या दुधाचा विचार करणं जसा महत्त्वाचं आहे, दूध कसं आहे, पवित्र आणि गोड, पवित्र आणि गोड आहे, हा विचार होणं महत्त्वाचं आहे. साधूच्या वरच्या भागाचा विचार करायचा नाही. खऱ्या अर्थाने साधू हेच थोर आहेत. या कलियुगामध्ये दोन गोष्टी अत्यंत थोर आहेत. हे भगवंताचं नाम थोर आहे. कले दोषनिधी राजन नास्ती एको महान गुन्हा कीर्तनात एव कृष्णश्च मुक्त संग परम रजेत. म्हणून देवाचं नाव एक सार आहे, थोर आहे. देवाच्या नावाशिवाय दुसरं थोर, दुसरी कोणचीही म्हणजे मोठी साधना या कलियुगामध्ये नाही. आणि साधूपेक्षा या कलियुगामध्ये मोठं कोणी नाही. संत हेच खऱ्या अर्थाने मोठे आहेत. आपण खऱ्या अर्थाने बाबांचा पुण्यतिथी महोत्सव आपण सगळेजण साजरा करता. खरं म्हणजे हे सगळं साधू थोर जाणं, साधू थोर जाणं हे म्हणत असताना आपल्यासमोर बाबा उभे राहिल्याशिवाय राहणार नाहीत, नाही का. आपपर भाव ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कधी ठेवला नाही, सर्वांशी समान व्यवहार ज्यांनी आपल्या जीवनामध्ये ठेवला आणि त्यांनी नेहमी भजनावर जास्त प्रेम केलं आणि आपली संगती त्यांनी कधी ढळू दिली नाही. तुम्ही लक्षात घ्या, कोण्यातरी जन्मामध्ये आपल्याला बाबा होण्याचा योग यावा, कोण्यातरी जन्मामध्ये असं म्हणतोय मी. बाबाने कधी वर्तमानपत्र वाचलं नाही, नाही वाचलं ना. हां, वर्तमानपत्र कधी वाचलं नाही. मला वाटते टी व्हीसुद्धा कधी पाहिली नाही. गाथा ज्ञानेश्वरी आणि भागवताशिवाय दुसरं कधी पुढे घेतलं नाही. आणि म्हणून ज्यांची संगती नित्य आणि नित्य साधूशी राहिली, गाथ्याची संगती म्हणजे प्रत्यक्ष तुकोबारायांची संगती आहे, ज्ञानेश्वरीची संगती म्हणजे ज्ञानोबारायांची संगती आहे. त्या संगतीने जीवन आपलं बाबाने या ठिकाणी आपल्यापुढे ठेवलं. बाबांची पुण्यतिथी आज आपण करतो. मृत्यूलोक आहे. मृत्यूलोकामध्ये सगळ्यांना जावं लागतं हे आपल्याला नक्की माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे. पण मला असं वाटतं की बाबाच्या जीवनाचा आदर्श आपण हा घेतला पाहिजे की नीतीने आपल्याकडे जे काम दिलं आहे, जी जबाबदारी दिली, ते जर आपण प्रामाणिकपणे करत असाल तर खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनाचा संदेश गेल्यानंतरसुद्धा लोक घेतल्याशिवाय राहणार नाहीत. संस्थेमध्ये पहिलं कीर्तन केलं आणि तेव्हाच सांगितलं की मी आता याच्यानंतर कीर्तन करणार नाही. बाबा फक्त भजन करत राहिले, बाबा फक्त भजन करत राहिले. पण बाबाच्या भजनातून शेकडो कीर्तनकार तयार झाले, शेकडो कीर्तनकार तयार झाले. असं बाबांचं अत्यंत स्मरणीय जीवन आहे. आपल्या जीवनाला नेहमी संदेश देणारं बाबांचं जीवन आहे. बाबांच्या चरणी प्रार्थना आहे की बाबा, तुमच्यासारखी संप्रदायाची सेवा तर आम्ही नाही करू शकत. जे करत असतील त्यांना आजही आमचा साष्टांग दंडवत आहे. पण खऱ्या अर्थाने त्या मार्गावर आम्ही चालतोय. कोण्यातरी जन्मामध्ये तुम्ही ज्या मुक्कामाला पोचलात त्या मुक्कामाला पोस्ट करण्याची संधी आम्हाला प्राप्त करून द्यावी, हीच बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझ्या सेवेला विराम देतो. चाल. विठ्ठल जय जय विठ्ठल.